मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र वार्तापर्व न्यूज। सध्या मध्य पूर्व आशिया खंडामध्ये इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे। हे युद्ध आता किती दिवस पुढे चालेल याची निश्चितता नाही आहे, कारण इराणला मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान झालं आहे, पण इस्रायलचं सुद्धा यामध्ये नुकसान झालं आहे। इराणच्या ज्या युद्धनीतीमुळे आज पूर्ण आशिया खंड हा एक तेल संकटामध्ये सापडला आहे, म्हणजे इंधन संकटामध्ये सापडला आहे। असं मग आशिया खंडच नाही तर पूर्ण जग यामध्ये गुरफटलं गेलं आहे किंवा एक प्रकारे संकटाला तोंड देत आहे। आशिया खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड यामध्ये सुद्धा या युद्धाचा परिणाम आता जाणवायला लागला आहे। इराणवर मागच्या 10 वर्षात ज्या प्रकारे अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून जे बंधनं घातली होती त्याचा आता स्फोट झालेला आहे, आणि या आर्थिक संकटाचं, या तेला संकटाचं जगभरामध्ये आता पडसाद उमटायला सुरुवात झाली। भारतामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात याला फटका बसणार आहे किंवा काही प्रमाणामध्ये संकटाला तोंड द्यावं लागणार आहे। पण भारताने आपली तेल रिझर्व्ह पॉलिसी म्हणजे तेल साठाची जी क्षमता आहे ती 2 महिने राष्ट्राला इंधन पुरेल एवढा साठा करून ठेवलेला आहे। त्यामुळे अजून 2 महिना जरी हे युद्ध लांबलं तरी भारताला तेवढा मोठा फटका बसला नाही जेवढा इतर राष्ट्रांना बसले आहे। पण या युद्धाचा परिणाम हा अनेक क्षेत्रावर, अनेक नव्या याच्यावर पडणार आहे, क्षेत्रावर पडणार आहे। विशेषतः जगाची भौगोलिक आणि राजकीय दोन्ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे। भारताने रशियाकडून याआधीपासूनच तेल खरेदी करायला सुरुवात केली आहे, पण जागतिक दबाव म्हणजे अमेरिकेच्या दबावामुळे मधल्या काही काळामध्ये त्यात कमी आलेली दिसून येत आहे। पण आता परत एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी करणार आहे। पण आपण मध्य आशियातून जो आपण तेलाचा पुरवठा करतो किंवा खरेदी करतो त्याला मात्र थोडा आळा बसणार आहे। विशेषतः सौदी अरेबिया, UAE, कतर, जॉर्डन यांच्या या बहरीन या राष्ट्रांवर आपण जे तेल घेत होतो, कुवैत या राष्ट्रांवर आता आपला तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेल येणार नाही आहे, कारण हुर्मुझ नावाचा जो समुद्र धोनी आहे त्या समुद्राच्या मार्गामध्ये हे युद्ध मोठ्या प्रमाणात खेळले जात आहे। त्यामुळे साहजिकच आपला याचा फटका बसणार आहे, आणि वेगवेगळ्या राष्ट्रातून जे आपण तेल आणतो त्या समुद्रामार्गे येणाऱ्या तेलासुद्धा आता काही प्रमाणामध्ये ब्रेक लागण्याची शक्यता आहे। इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भारताला तर कमीच फटका बसण्याची शक्यता आहे। पण जुना दोस्त, तो खरा मित्र असा जो म्हटलं जातं तर रशिया पहिल्यांदा भारताच्या मदतीला धावून आलेला आहे, आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। हे जे युद्ध सुरू आहे याचा अजून किती काळ चालते हे पाहणं आता गरजेचं आहे, कारण हा लांबलं तर अजून आर्थिक संकट जगभरामध्ये पसरतील, त्यात भारतसुद्धा वरपण निघायची शक्यता आहे। त्यामुळे या युद्धाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।